नमस्कार पालघरकरांनो, तुम्ही मला ओळखतच असतील, काही जण ओळखत पण नसतील। व्हिडिओमध्ये काही बोलण्याआधी तुम्हाला सर्वांना माहिती असणार की मी सुरतचा एक व्हिडिओ टाकला होता। मला असं वाटतं की तो व्हिडिओ खूप कमी शेअर केला तुम्ही, मिलियन्स व्ह्यू पण कमी पडले। तर सर्वात आधी मी तुम्हाला या वेळ दाखवतो। 1 वाजलेला आहे, वाजेल आता, आणि मी आहे कुठे? आपल्या पाठीमागे हॉस्पिटल बघा, सिल्वासाचं नमो हॉस्पिटल आहे। आणि हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय? परत एकदा आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य गरीब लोकांना होणारा त्रास, बरोबर आहे। सज्जन पाड्यावरचा एक पेशंट आपण पालघरवरून इकडे घेऊन आलो, त्याच्या पासल्या तुटलेल्या आहेत। एक अजून पेशंट आहे जे आमचे राहुलचेच काका आहेत, ज्यांची ब्रेनची नस डॅमेज झालेली आहे। आता मी आहे सिल्वासामध्ये, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चेहरा तुम्ही बघून घ्या। हा चेहरा, हा आपला फैजल भाई आहे, जो कोणी पेशंट आपल्या पालघरमधून इथे येतो, कुठलाही असू द्या, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, डहाणू, कासा, चारोटी, कुठूनचाही असू द्या, हा व्यक्ती त्यांना 100% सहकार्य करतो, 100%। आता 1 वाजलेला आहे, आता पण तो माझ्यासोबत आलाय, आता पण माझ्यासोबतच आहे। मला हे बोलायचं आहे, मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला, सुरतवरून आपण एका लाचार मुलाची बॉडी आपण भारोलला घेऊन गेलो। माझे शब्द कमी पडले का? माझे शब्द कमी पडले? मी जास्त काय बोलत नाही, फक्त त्या हॉस्पिटलची लाईट बघा तुम्ही, त्या हॉस्पिटलची फक्त लाईट बघा। आपल्याकडे हॉस्पिटल आहेत, आपल्याकडे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ना, त्यांना मागे सोडणारं हे सिल्वासाचं नमो हॉस्पिटल आहे। त्या प्रत्येक हॉस्पिटलला हे हॉस्पिटल मागे सोडते। एवढे भारी नर्सेस झाले, डॉक्टर झाले, प्रत्येक स्टाफ एवढा भारी आहे। आणि क्लिनिंगच्या बाबतीत तर तुम्ही विचारू पण नका, पाणी पडलं की 1 मिनिटात पुसतात। हॉस्पिटलने काय मला आता पैसे न दिले बोलायला की मी हॉस्पिटलची तरफदारी करतोय। हॉस्पिटलबद्दल मी सिल्वासामध्ये राहून बोलतो, त्या दिवशी सुरतमध्ये राहून बोललो। मग पालघरमध्ये चाललंय काय? पालघरमध्ये करतात काय? आज पालघरमध्ये माहिती आहे तुम्हाला किती ऍक्सिडेंट होत आहेत? डेलीचे ऍक्सिडेंट होत आहेत पालघरमध्ये। आणि प्रत्येक मुलगा जो आहे, ऍक्सिडेंट होणारा मुलगा असेल, कोणती महिला, कोणीही असू द्या, प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती हा गरीब घरचाच आहे। एकही माणूस श्रीमंत नाही मत। आणि जर मी खोटं तुम्हाला वाटत असेल ना मी खोटं बोलतो, भाई कितना पेशेंट आता है अपने महाराष्ट्र से इधर? 70-80% महाराष्ट्र से ही पेशेंट है। नमो हॉस्पिटलचं सांगतोय तो, वलसाडचं 90% आहे, तो 80% बोलतोय। 70-80% पेशंट जे आहेत ते महाराष्ट्राचे आपल्याकडे येतात। मग जेव्हा मी कधी त्याला फोन करतो ना, फैजल भाई कहाँ पर हो? बोलो ना भाई, क्या हुआ? मैं भाई किधर हो? भाई थोड़ा काम से हो, बोलो भाई अपने इधर का पेशेंट आ रहा है। ठीक है भाई, आने तो कोई बात नहीं, मैं करता हूँ। तो सगळं करतो, तो पण सेवाच करतो इकडे सिल्वासामध्ये, तो पण सोशल वर्करच आहे। तो कुठल्या करून कोणाचा मोबदला घेत नाही। एवढंच काय, त्याचा थोडासा प्रॉब्लेम मुळे त्याचं अकाउंट वगैरे बंद झालं। माझं आहे म्हणून मी त्याला समोर आणतोय तुमच्या। कशासाठी? अरे मला हेच बोलायचं, अरे आपण गरीब माणसं आहेत, आपल्याकडे एवढा पैसा नाही आहे। मग पालघरमध्ये एवढं सगळं आहे, एवढे सगळे कार्यक्रम, एवढं सगळं तुम्ही राबवता, एवढं सगळं करता, मग तुम्ही हॉस्पिटलसाठी का नाही करत? का नाही करत? आता तुम्ही मला काही जण काय बोलते, अरे हा कशाला भाषण देतो, ह्याचा काय प्रश्न आला, हा कशाला बोलतोय, ह्याचा काय विषय आला, ह्याचा कोणी घरचा आला का? माझ्या घरचा कोणी आला नाही, पण घेऊन येणारा मीच आहे प्रत्येकाला, सर्वांना घेऊन येणारा मीच आहे। हा मुलगा बघतो राहुल, आम्ही कोणाकोणाला घेऊन येतो, आणि आमचा कौशिक पण बघतो जो आता व्हिडिओ काढतोय, त्याला पण माहिती आहे आम्ही कोणाकोणाला घेऊन येतो। ॲम्ब्युलन्स भेटत नाही तेव्हा अक्षरशः आम्ही त्यांना आमच्या गाड्यांमध्ये टाकून आणतो। आणि इकडे आम्हाला फाईन पण लागतात काही गोष्टींच्या, कारण की आपण ॲम्ब्युलन्सचा वापर आपल्या गाडीसाठी, प्रायव्हेट गाड्यांसाठी नाही करू शकत। एकदा दोनदा ठीक आहे, रेग्युलर आपण नाही करू शकत। अरे मग ह्या गोष्टींकडे लक्ष द्या ना। आता मला तरी असं वाटतं की व्हिडिओ कमी शेअर झाला मागचा, हा जास्त करा तुम्ही, म्हणजे प्रत्येक घरोघरामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। लाईक्स, व्ह्यूज वाढून मला काय भेटणार नाहीये, मला काय लाखाची संपत्ती नाही भेटणार आहे, पण गोरगरिबांचा त्यांना अधिकार द्या ना। अरे ते हॉस्पिटल जे आहेत ते चालू तर करा तुम्ही कम से कम। अरे तिकडनं आपण इकडे आल्यावरती भाई लोक अपने पे हसते, बरोबर की नाही?
आपल्यावरती लिटरली लोक हसतात. क्या भाई आपके इधर हॉस्पिटल नहीं है क्या? कितने पेशंट आते हैं हमारे इधर? मग हे सगळं करा ना. हे सर्व का नाही करत तुम्ही? माझं बोलणं वाईट लागेल, काही मला फोन करून बोलतील पण आता, अरे हा कोण आला भाषण वगैरे देणारा, कोण, ह्याचा काय विषय आला, हा कशाला बोलतो. पण मी काय चुकीचं नाही बोलत. आज एवढे पालघर जिल्ह्यामध्ये एवढे तालुके आहेत, प्रत्येक खेड्या गावातले पोरांचे ऍक्सिडेंट होतात. निम्मे ऍक्सिडेंट तर रोड मुले होतात. ना रोडला स्ट्रीट लाईट आहे, ना रिफ्लेक्टर्स आहेत, ना कुठला वॉर्निंग बोर्ड आहे, नाही ते आपण कोणाची चुकी काढतो? रस्त्यांची पण चुकी आहे. अरे मग जे ऍक्सिडेंट होतात बरं कसं काय होणार माणूस? आणि एक तुम्हाला सांगतो, पालघरमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत पालघर जिल्ह्यामध्ये, या हॉस्पिटलला आयुष्यमान कार्ड सुविधा आहे का? ही कोणी बघितलंय का? कोणाला माहिती आहे का की त्या हॉस्पिटलला आयुष्यमान कार्ड सुविधा आहे की नाही? नंतर माहिती पडते अरे ह्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान सुविधाच नाही होत आणि 1-1.5 लाख रुपये बिल झाला. आणि बिचारा गरीब माणूस दारोदारी फिरतोय, प्रत्येकाकडे भीक मागतोय, अरे माझा मुलगा दवाखान्यात आहे त्याला तुम्ही मदत करा. आणि दुनिया माहिती आहे तुम्हाला कशी आहे, म्हणजे काय चाललंय. अरे श्रीमंताच्या, मी त्या दिवशी पण बोललेलो, आज पण बोलतो, श्रीमंताच्या घरी दवाखाना चालत जातो, त्याला VIP ट्रीटमेंट भेटते, पण आपल्या गरीब लोकांना भेटत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलच नाहीये आणि जे हॉस्पिटल आहे तिथे त्या गोष्टी होतच नाही. मग ह्या गोष्टी करा ना यार. माझं बोलणं तुम्हाला लागेल, तुमचं मन दुखावेल, तुम्हाला वाईट पण वाटेल, तुम्हाला राग पण येईल, कदाचित मला शिव्या पण देतील, मला वाईट पण बोलतील, एखाद दोघं मला धमक्या पण देतील. पण आपण काय कोणाला चुकीचं नाही बोलत आहे. मी कधीच कोणाला चुकीचं बोललो नाही आणि मी कोणाला दुखवलं पण नाही आणि मी दुखवणार पण नाही. आता जस्ट आमचा फैजल भाई, आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर निघालो, काकांना बघून हॉस्पिटल आपल्या मागे आहे. जेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा एक मुलगा होता, क्या भाई, हातामध्ये ब्लड, तो बघा तो मागेच आहे. भाई 1 मिनिट इकडे, मागेच आहे, तुम्हाला लाईव्हच दाखवतो. आता तुम्हाला वाटेल मी खोटा बोलतो, मला लाईव्हच दाखवतो. भाई इकडे, कुठून आहेस तू? शिलोंडा. कुठे आहे? या उधव्याची इकडं, शिलोंड्याचं उधव्याचं आहे. आता तुला ब्लडचा प्रॉब्लेम झालता तिकडं, मना तू भेटलास, बोललास दादा मी व्हिडिओ बघतो. भाईन तुला सांगला का नाही सगळं समजावून? आता तुला काय प्रॉब्लेम येतो? हा, ब्लड साठी ब्लड भेटला नाही काय? कारण की आपल्याकडे डोनर नाही. ठीक आहे, आता भाई आपला करून देतो, टेन्शन घेऊ नको, आम्ही पण इथंच आहोत. भाईचं थोडं कोण आहे इकडे दवाखान्यात? बारका मुलगा, काय झाला त्याला? हा, त्याला थोडं बाथरूमचा त्रास आहे. हा आपल्याला हॉस्पिटलच्या बाहेरच भेटला. आता इथे बेसिकली नियम, रूल्स, रेग्युलेशन आहेत. डोनर घेऊन या आणि ब्लड घेऊन जा. कारण की त्यांचं म्हणणं कसं असते की जर आमच्याकडे डोनरच नाही आले आणि आम्ही ब्लड देत गेलो तर मग आम्हाला ब्लड देणार कोण? म्हणून इथे हे नियम आहेत, रूल्स, रेग्युलेशन आहेत. पालघरमध्ये पण आहेत आणि इथे पण आहेत. पालघरमध्ये पण आहे, डोनर घेऊन या, ब्लड घेऊन जा, अशा काही गोष्टी आहेत. पालघरमध्ये डोनर खूप आहेत, पण इथे एवढं मोठं हॉस्पिटल चालवणं. आता हा पोरगा तुमच्यासमोर लाईव्ह आहे. आम्हाला हॉस्पिटल बाहेर भेटला, त्याला बिचारायला काही समजत नव्हतं. या भाईने सगळं त्याला एक्सप्लेन केलं की काय करायचं आहे. गुजराती समजते का? गुजराती नाही समजत. हिंदी थोडीफार समजते. हिंदी त्याला थोडीफार समजते, कारण की आपली गावठी माणसं आहेत. इकडे कोण श्रीमंत येत नाही, मोठ्या घरचा पण कोण येत नाही. आम्ही डेली येतो, रेग्युलर येतो, सर्व आम्हाला इथे ओळखतात. माझं म्हणणं हेच आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो, पालघरमध्ये मोठमोठे कार्यक्रम राबवणं सोडून द्या. आणि हा तुम्हाला कसा उभा करता येईल, पाठीमागे जो तुमच्या समोर चमकतोय तो सिल्वासाचं नमो हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल तुम्हाला कसे चमकवता येतील पालघर जिल्ह्यामध्ये, त्याचा विचार करा. हे कार्यक्रम, ते कार्यक्रम, हे महोत्सव, ते महोत्सव, हे उत्सव, ते उत्सव, काहीही होणार नाहीये. ज्याच्याकडे पैसा आहे तो VIP ट्रीटमेंट घेतोय, पण आमच्यासारखी गरीब माणसं मरतायत ना, मग त्यांना बघणार कोण? त्यांच्यासाठी करणार कोण? अरे आम्ही किती करणार? अरे आम्ही स्वतः भिकारी आहेत. आम्ही कोणाकोणासाठी करणार आणि किती करणार? ही रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आहे कोणाची? अरे कोणीतरी पुढे या यार. समजा जरा आपल्या माणसांना, आपल्या आदिवासी समाजाला समजा, गोरगरिबांना समजा, आपल्या माणसांना समजून घ्या. किती बिचारी माणसं. भाई कोणत्या समाजाचा आहेस तू? नाही, जात कोणती? वारली. वारली जातीतला आहे. आदिवासी मध्ये येतोस ना? छाती ठोकून सांगायचं की आम्ही आदिवासी आहेत. कुठेही गेल्यावर लाजायचं नाही, बिंदास बोलायचं. आपल्याकडे पैसा नसला ना तरी आपल्याकडे जात आहे आणि आपल्याकडे ती ताकद आहे. कधीही
स्वतःला कमी नाही समजायचं ना आपल्या जातीला. आदिवासी जात आपली खूप मोठी आहे, पण आपल्या जातीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी भेटल्या पाहिजे त्या का भेटत नाही? का आपल्या गरिबांची पोरं मरतात? छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते का मरतात? हे कोण करणार आहे सर्व? ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला खूप जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्याकडे जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील, ज्या काही लिंक असतील, सर्वीकडे तुम्ही पाठवून द्या. ज्याला कोणाला व्हिडिओ यूज करायचा आहे, पालघरमध्ये हॉस्पिटल चालू होण्यासाठी जो बनतोय अजूनपर्यंत चालू झाला नाही, प्रत्येकाने प्रत्येकाची मदत करा, एकमेकांना समजून घ्या आणि तो हॉस्पिटल कसा चालू होईल ह्याचं लवकरात लवकर करा. कारण की हा बिचारा, हा बघा आज 1 वाजलेला आहे आणि हा किती करणार यार. रोज मी त्याला फोन करतो, त्याला पण जागरण, तो पण माझ्यासारखाचा इकडे तिकडे धावपळ करतो, सगळी कामं करतो. फैजल नाव आहे त्याचं, प्रत्येक आपल्या मराठी माणसाला मदत करतो. बघा इथे जात मॅटर नाही करत, इथे कामं महत्वाची आहेत, कामं मॅटर करतात. आता स्टार्टिंगला जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ चालू केला तेव्हा टाइम दाखवला, आता 12:50 झाले. विचार करा पालघरला पोचता पोचता किती टाइम लागेल. हायवेला आम्हीच आहेत, हॉस्पिटलला चाललेलो काकांना बघायला आणि तो जो पासल्या तुटलेला सज्जन पाड्यावरचा पोरगा त्याला बघायला. आपलीच माणसं येतात इथे. इथे कोण श्रीमंताची येत नाही, श्रीमंताचा एकही माणूस येत नाही. भलेही ते तुमच्यामध्ये येत असतील काही कामांसाठी, पण त्यांची पोरं किंवा त्यांच्या घरातले कधी इकडे येत नाही. त्यांना VIP ट्रीटमेंट भेटतो. म्हणून पालघरकरांनो आता तरी जागे व्हा आणि महोत्सव भरवण्यापेक्षा पालघरमध्ये हॉस्पिटल कसं चालू होईल ह्याचं हे करा. तुम्ही फालतूमध्ये त्या गोष्टींकडे लक्ष देत बसू नका. कधीच एकमेकांना हे करू नका, हॉस्पिटल कसे चालू होतील त्याचं हे करा. अरे एवढे सगळे व्हिडिओ टाकतात तुम्ही, आदिवासी समाजातली एवढी पोरं ब्लॉगर आहेत, व्हिडिओ सगळे हे करतात. अरे या ना पुढे आणि हॉस्पिटल बद्दल टाका व्हिडिओ. का नाही टाकत तुम्ही? तुम्हाला वेळ आहे बाकीच्या ॲडव्हर्टाईजसाठी, तुम्ही इकडे तिकडे जाऊ शकता ॲडव्हर्टाईजसाठी. मग तुम्हाला हे नाही माहिती का आपल्या आदिवासी समाजातली माणसं किती रस्त्यावरती पडलेली आहेत, किती मुलं मरतात रोज, आपल्याकडे हॉस्पिटल नाही आहे ह्याची तुम्हाला जाणीव नाही आहे? अरे मी तर समाजसेवक आहे, किती भांडायचं एकट्याने? मग तुम्हाला तर समजायला पाहिजे. तुमचे फॉलोअर्स आहेत, फेसबुकला आहे, इंस्टाग्रामला आहे, सर्व तुमचं सोशल मीडिया आहे. मग टाका ना तुम्ही 2-4 व्हिडिओ, सांगा ना तुम्ही पण. अरे आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये, कधी चालू होणार आहे? तुम्हाला थोडी ना मी आंदोलन करायला सांगतोय किंवा कोणाला शिव्या द्यायला सांगतोय, वाईट बोलायला सांगतोय. अरे चांगलं चांगलं सांगा ना, चांगलं बोला व्हिडिओतून की हॉस्पिटलसाठी लवकरात लवकर चालू होईल ना. अरे तुम्ही आपल्यासाठीच नाही झटणार, हे सगळं नाही करणार, मग अशा माणसांचं काय करायचं आपण? चला आता ह्याला सोन्या भेटला, ह्याचं जे ब्लडचं प्रॉब्लेम आहे, मी जाता जाता भाईला सांगून जाईल, भाई प्रॉब्लम ब्लड का सॉल्ट आउट कर देना. भाई उस दिन लड़का वैतरना का था ना शायद, कुछ सफाले साइड का, सफाल्याचा मुलगा होता, सिल्वासावरून ब्लड घ्यायला चालला होता वापीला. भाईने सर्व त्याला रात्रीच करून दिलं 2-2:30 वाजता येऊन. विचार करा. आणि आता तर तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल मी समोर दिलं. अरे जे कोणी आपले व्हिडिओ वगैरे टाकतात ना, आपल्या आदिवासी समाजांमध्ये, तुम्ही आदिवासी सगळं आपली जात खूप मोठी आहे, म्हणून त्यातून पुढे या आणि आपल्या समाजासाठी कसं झटता येईल, कसं करता येईल त्याचा विचार करा, कसा कमावता येईल त्याचा विचार करू नका. पैसा काय छातीवर घेऊन जाणार नाहीयेत, मेल्यावरती सर्व इथेच राहते, कोण वरती घेऊन जात नाही. म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता शेवटचा एक शब्द बोलतोय, जर कोणाचं मन दुखावलं असणार तर सॉरी, कोणाला वाईट वाटलं असणार तरी पण मी माफी मागतो त्याची. पण मी फक्त एका गरीब माणसासाठी बोलतोय. कशासाठी बोलतोय? कारण की पालघर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल नाहीये, तो हॉस्पिटल बनला पाहिजे, म्हणजे आपल्याला एवढ्या लांब यायची गरज नाही. भाई बहुत दूर गिरताय ना. ह्यांचं म्हणणं आहे की इथे आणता पेशंट अर्धा तर निघून जातो, म्हणजे जो शुद्धीवर असतो ना तो कुठच्या कुठे पोचून जातो. म्हणून विनंती आहे यार, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येकापर्यंत व्हिडिओला पोचवा. आणि हॉस्पिटल पालघरमध्ये कसं बनेल त्याचा विचार करा, कुठले कार्यक्रम किती मोठे होतील त्याचा विचार करू नका. धन्यवाद. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे, विरले सारे नशिबे.